नमस्कार गरड साहेब. छत्रपती संभाजीनगरहून शुभम जाधव बोलतोय. नमस्कार नमस्कार. जसं की गाव माझं वावणा आहे, तालुका फुलंब्री आहे. तर बरेच दिवसापासून मी जे ना आपले अंदाज बघतोय, व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण अंदाज देतात आहे, बरोबर. तर हो नक्की. तुम्ही जे तर तालुका जिल्हा सोडून तुम्ही गावाचे सुद्धा अंदाज दिले. मी महाराष्ट्रातील बरेच जे आपले हवामान अभ्यासक आहे त्यांची व्हिडिओ बघतो. पण मला तुमच्यामध्ये एक खासियत वेगळी वाटली की तुम्ही गावाचा अंदाज देता. म्हणजे जसं की छत्रपती संभाजीनगर आहे, त्यातले तालुके, त्यातले गावं ते सुद्धा तुम्ही कव्हर केले. त्यामुळे काय झालं, बरेच सारे शेतकरी मित्रांचे आर्थिक नुकसान जे होणार होती किंवा बरेच सारे शेतकऱ्यांचे झालीच आहे, पण ज्यांची होणार होती ते तुम्ही वाचवली. कारण की तुम्ही गावागावाचा अंदाज दिला की इथं पाऊस पडणार, तिथं 100% पाऊस पडला. तर त्यामुळं मला असं वाटतंय की तुम्ही काहीतरी वेगळं म्हणजे हवामान देताय, म्हणजे अंदाज देताय. त्यामुळं असं वाटलं की एक छोटीशी एक रेकॉर्डिंग घ्यावं आपली आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, जे की कृषी किंग आपलं युट्यूब चॅनल आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया मांडाव. तर आता इथून पुढचा जो अंदाज आहे, जे की आता जसं की आज तारीख जी आहे तर 3 नोव्हेंबर, तर ही तारीख आज 3 नोव्हेंबर आहे. आता इथून पुढचा जो अंदाज राहील नोव्हेंबर महिन्याचा, तो तुम्ही कव्हर कराव आणि शेतकऱ्यांना जे तर धीर द्याव. म्हणजे पाऊस येणार नाही येणार, कारण की शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला आहे. तर नक्कीच तुमच्याकडून आम्हाला जो अंदाज आहे तो घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही सांगा आमचा पुढचा अंदाज आता. नक्कीच नक्कीच. एक शेतकऱ्यांसाठी आता गुड न्यूज आहे. बरं. आज 3 नोव्हेंबरचा विचार केला तर आज तुरळक ठिकाणी आपल्या संभाजीनगरमध्ये काही गावांना पाऊस पडला. उद्या देखील बघितलं 4 नोव्हेंबरचा, तर उद्या देखील आपल्या 100-200 गावांमधून 4-5 गावांना तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो. बरं. मात्र 5 नोव्हेंबर पासून ते 20 नोव्हेंबर पर्यंत अंदाज बघितला आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचा, बरं. तर कोणत्याही तालुक्यात किंवा कोणत्याही गावात 5 नोव्हेंबर पासून ते 20 नोव्हेंबर पर्यंत कुठेही पाऊस नसेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. आणि शेतकरी मित्रांनी आता रब्बीची पेरणी जोमाने एकदा नवीन ताकदीने करायला काही हरकत नाही. बरं. 5 म्हणजे नोव्हेंबर पासून ते 20 नोव्हेंबर पर्यंत कोणतेही अरबी समुद्र असो किंवा बंगाल उपसागर असो, कुठेही नवीन सिस्टम काही विकसित होणार नाही आणि कोणत्याही आपण आता काही बळी पडू नये. कारण आपण खूप अभ्यासपूर्ण माहिती गोळा करून ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे पोहोचवतो. थोडक्यात सांगायचं झालं तर 100% 5 तारखेपासून तर 20 तारखेला तुमच्या म्हणण्यानुसार एकही थेंब इथं येणार नाही. नक्कीच नक्कीच. एक पण थेंब पडणार नाही. 5 नोव्हेंबरच्या रात्रीपासून आपल्या भागात संभाजीनगरमध्ये बरं. कडाक्याची थंडी पडायला सुरुवात होईल. 7 नोव्हेंबर पासून इतकी थंडी पडेल की 15 सेल्सिअस तापमान हे येणार आहे आपल्या भागात. सध्याला म्हणजे गहू पेरणीसाठी हे पोषक वातावरण राहणार समजा. 100% हरभरा, गहू, ज्यांना कोणाला कांदा रोप टाकायची बाकी होते, हे कारण अवकाळी पावसामुळे काही शेतकरी मित्रांच्या रब्बी पेरणी मागे राहिली होती, त्यांनी देखील आता 5 नोव्हेंबर पासून बिनधास्त 100% पेरणी करायला हरकत नाही. बरं. आणि सर 20 तारखेनंतर एक अंदाज मी तुम्हाला घेण्यासाठी डबल एक कॉल करणार आहे. तर नक्कीच आपण कॉल रिसिव्ह करून पुढचा जो अंदाज आहे, जसं की आतापर्यंत आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती देत आला आहे, तसं मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं वेळोवेळी अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार. आणि तुम्ही नक्कीच, मला अपेक्षा आहे की तुम्ही अंदाज देत राहणार. नक्कीच नक्कीच. तुम्हाला 20 तारखेला तुम्ही केव्हाही फोन करा, तुम्हाला 100% तंतोतंत खरा अंदाज ह्या माझ्याकडून मिळेल. कारण की मला अंदाज तर आहे, म्हणजे बाकीचे हवामान अभ्यासक अंदाज तर देतात, पण मला एक तुमचं जे वैशिष्ट्य वाटलं, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की हो चला आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील एक एक गावं, एक एक तालुके कव्हर करणारा माणूस आपल्याला भेटलाय. त्यासाठीच एक माझ्यासाठी एक निश्चित एक आनंदाची गोष्ट आहे. कारण की हे पाहिजेच होतं आणि जे तुम्ही करताय त्यासाठी तुमचं धन्यवाद. शेतकऱ्यांकडून पण तुम्हाला एक धन्यवाद, कारण की तुम्ही त्यांचं खूप सारं आर्थिक नुकसान वाचवलंय. माझा एकच उपक्रम आहे की शेतकऱ्यांना माहिती झालं पाहिजे की ढगफुटी काय असते. निश्चित आपण काय करणार आता पुढं, हे सगळं जे हळूहळू टप्पेशीर चालू करणार. पण आज तुम्ही जे वेळ दिला मला त्यासाठी खरंच तुमचं धन्यवाद. आणि मी पुढचा एक रेकॉर्डिंगसाठी नक्कीच तुम्हाला कॉल करेल. तोपर्यंत जे शेतकरी ह्या व्हिडिओला बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून की त्यांचा पुढचा अंदाज जो आहे आपला तो नक्कीच त्यांना बघायला मिळेल. नक्कीच नक्कीच.